जसं न्यूयॉर्कमध्ये जो मेयर झाला आहे, येस, तो मायग्रंट आहे. तसंच उद्या जर मुंबईमध्ये युपीचा एखादा नगरसेवक आणि जर तो महापौरच्या शर्यतीमध्ये असेल तर ते जरी आपल्याला छान वाटणार नाही मराठी माणसाला, पण ते नाकारता येणार नाही. कसं नाकाराल तुम्ही? कारण ते संविधानात्मक तरतूद आहे तशी. बहुतेक लोकांना पटणार नाही. तेच मी म्हणतोय की हे आपल्याला छान नाही वाटणार. अरे कारण हे असं कसं होऊ शकतं? पण जर ते कॅल्क्युलेशन नंबर्सवर असेल आणि जर ते तिथले स्थानिक झालेले असतील तर त्याच्यातून उद्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्यात. कारण ते तिथपर्यंत थांबत नाही ना माणूस. राजकीय ऍस्पिरेशन्स असतात आणि त्याच्यातून जर उद्या महापौर झाला किंवा महत्वाच्या पदावर गेलं तर आपल्याला ते फार वाईट वाटून न घेता आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे की व्यवस्थेने तयार केलेले प्रश्न आहेत. बापरे, मान्य न करता येण्यासारखं चित्र आहे, पण आपल्याकडे उदाहरण आहे न्यूयॉर्कचं आता. हा म्हणजे म्हणून मला असं वाटतं की आपण तयार राहिलं पाहिजे. हे धोका पण आहे आणि हे ऍक्सेप्टही करावं लागेल. म्हणजे आपल्याला तयार व्हावं लागेल, प्रशासनाच्या दृष्टीने राज्यसंस्थेला तयार व्हावं लागेल. अर्थात तितकं सहज होणार नाही, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हे होणार नाहीये. पण न्यूमरिकल जर स्ट्रेंथ असेल, म्हणजे युपीच्या मायग्रंटची तेवढी मुंबईत आहे, तर मग उद्या त्यातला जर सक्षम जो मायग्रंट आहे, हे पॉलिटिकल राईट्स बद्दल कोण बोलतं? जे सक्षम आहेत आर्थिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या. आपला जो संवेदनशीलतेचा मुद्दा आहे तो त्या स्थलांतरितांबद्दल आहे, जो जे परिघावर आहेत, जे कामगार आहेत, जे कुठेतरी ऊसतोड काम करतात म्हणून त्यांच्यासाठी. पण याच्यातला जो सक्षम वर्ग आहे त्याने जर हे प्रश्न उपस्थित केले तर त्याला आपल्याला थांबवता येणार नाही. तो तिथे उद्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचं चेहरा म्हणून समोर येईल.